गिरीश भाऊ नाव गाजे महाराष्ट्रभर, गिरीश भाऊ नाव गाजे महाराष्ट्रभर। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांनी हजारो गोरगरीब लोकांना रुग्णसेवा देत हजारो रुग्णांना त्यांच्या प्रामाणिक वैद्यकीय सेवाभावी कार्यामुळे जीवनदान मिळाले आहे। अशा गिरीश भाऊंच्या रुग्णसेवाभावी कार्याचा सन्मान व आदर करत 17 मे 2026 वाढदिवसाच्या निमित्ताने तर जळगाव येथे भाजपा कार्यालयात माननीय गिरीशजी महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण व खासदार सन्माननीय स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात गिरीश भाऊंच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला। विशेष बाब अशी की अशी अत्याधुनिक अँब्युलन्स नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलची फक्त एकच अँब्युलन्स उपलब्ध होती। आता गिरीश भाऊंच्या नावाने ही दुसरी अँब्युलन्स जिल्ह्यात उपलब्ध झालेली आहे। सदर अँब्युलन्स ही फोर्स टेम्पो ट्रॅव्हल कंपनीची असून अनेक विशेष सुविधांनी सुसज्ज आहे। कळले तर त्या सक्शन लगेच त्याच मिनिटाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सक होऊन पेशंटला रिलीफ मिळेल अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये आहे। हे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिससाठी डॉक्टर हे परमनंट राहणारे सन्माननीय नकुल भाऊ निकम आपल्या दाभाडीचे भूमिपुत्र आहेत आणि नाशिक येथे ते सर्व्हिस करतात चांगल्या हॉस्पिटलला। आज ते या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कायम 24 तास सेवा देणार आहे। नकुलजी निकम हे जे व्हेंटिलेटर आहे मोपेट यशका कंपनीचं मोपेट 6.5 याचा टायडल व्हॉल्यूम 2 ml पासून तर 2000 ml पर्यंत आहे। हे न्यूनेट, पेडियाट्रिक आणि अडल्ट तिघ प्रकारचे पेशंट नेण्यास सक्षम आहे व्हेंटिलेट करण्यासाठी। मध्ये आले तरी चालेल। हे पॅरा 5 मॉनिटर आहे, याच्यामध्ये आपल्याला पेशंटचा ECG, हे आहे पॅरा 5 ब्लड प्रेशर, टेम्परेचर, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि रेस्पिरेशन ते कळतात। त्याच्यानंतर हे आहे सिरिंज पंप, याच्याने आपण पेशंटला आयनोट्रॉस वगैरे मेडिसिन एकदम प्रिसाइजली देऊ शकतो। हे आहे सक्शन मशीन, ब्लड वगैरे, म्युकस वगैरे, कफ वगैरे ते ET मधून आपण खेचून घेऊ शकतो पेशंटला। त्याच्यानंतर SOS इमर्जन्सी मेडिसिन आहे गाडीमध्ये, कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक वगैरे आल्यावरती आपण ते यूज करू शकतो। इंटुबेशन ट्रे आपल्याकडे, जर एखाद्या पेशंट चालू रस्त्यामध्ये किंवा चालू गाडीत पेशंटला काही झालं, पेशंट अनकॉन्शियस झालं तर आपण पेशंटला इंटुबेट करून व्हेंटिलेटरवरती घेऊ शकतो। त्याच्यानंतर अंबू बॅग आहे अडल्ट आणि पेडियाट्रिक, ही अडल्टसाठी आणि ही न्यूनेट्स आणि पेडियाट्रिकला। अत्याधुनिक अँब्युलन्स आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने आज आपण या ठिकाणी ही लोकार्पण केलेली आहे। या अँब्युलन्सच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जर बाकीच्या अँब्युलन्सला 13-14 भाडं असेल तर हिच्यामध्ये 3-1 हजारचं कन्सेशन सर्वसामान्य रुग्णांना दिलं जाईल। ही अँब्युलन्स कुंभमेळा होईपर्यंत ही नाशिकमध्येच राहणार आहे, नाशिकल्या त्या ठिकाणी पेशंटला ती सेवा देणार आहे। पुन्हा गिरीश भाऊंना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून आतापर्यंत हजारो रुग्णांची सेवा झाली आणि अनेक रुग्णांना जीवनदान मिळालं। अजून त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांची सेवा घडो, जीवनदान मिळो आणि आमचंही आयुष्य गिरीश महाजन साहेबांना लाभो अशी वाढदिवसाच्या निमित्त गिरीश भाऊंना खूप साऱ्या मोरपंखी गोड शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गिरीश भाऊ। इन्व्हर्टर, बॅकअप इत्यादी इमर्जन्सी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अँब्युलन्स असून आज रोजी नाशिक शहर व जिल्ह्यात सह्याद्री हॉस्पिटलची फक्त एकच अँब्युलन्स होती। आता रुग्णदूत गिरीश भाऊ महाजन नावाने लोकार्पण करण्यात आलेली अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध असणारी दुसरी अँब्युलन्स सुरू झाली आहे। सदर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मालेगाव येथून अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। बंडू काका बच्छाव, दादासाहेब जाधव, भाजप प्रदेश सदस्य JP बच्छाव, माजी स्थायी समिती स्थायी सभापती लकी गिल, भाजपा पमू बच्छाव, नगरसेवक बापू निकम, आंबेडकर चळवळीचे नेते गज्जू अण्णा देवरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सोनवणे, समता परिषद सुरेश झालटे, व्यापारी असोसिएशन कमलेश निकम, भाजपा जिल्हा संघटक संजय देवरे, माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सटाणा, युवा गीते, फुले फाउंडेशन मुन्ना जोरे, सामाजिक कार्यकर्ते बापू यशवंत, माजी सरपंच सोयगाव मुन्ना आहिरे, ज्येष्ठ नेते रवी शिंदे, विश्वकर्मा मित्रमंडळ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते।
सदर अँब्युलन्सची सेवा ही गिरीश भाऊ महाजन यांच्या नावाने इतर अँब्युलन्सच्या तुलनेत अल्पदरात रुग्णांना सेवा दिली जाणार असून सदर अँब्युलन्स ही कुंभमेळ्याच्या निमित्ताने बाहेर राज्यातून व परिसरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी तसेच जिल्ह्यातील शहरातील रुग्णांसाठी नाशिक शहरातच कुंभमेळा होईपर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. गिरीश भाऊ नाव गाजे